हॅलो. तर आज आहे मंगळवार आणि यांचा उपवास आहे. सो मी इथे वरईचा भात रेडी करायला घेतला होता. जिरा वरईचा भात रेडी केला होता आणि सोबतच त्याच्या आमटी पण बनवायला घेतली होती. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, कोथिंबीर टाकली, शेंगदाणे, अद्रक आणि मिरचीची ही पेस्ट बनवलेली ती पण मी त्यामध्ये ॲड केली आणि व्यवस्थित ते मसाला परतवून घेतला सर्व. आणि नंतर गरजेपुरते पाणी त्यामध्ये ॲड करून ती आमटीला मस्त बॉईल करून घेतली. सो आमटी इकडे झाली होती रेडी. त्यानंतर मला लागली होती कडकडून भूक. सो मी स्वतःसाठी पोहे रेडी करायला घेतले होते इकडे. आणि झालं काय की हे शेंगदाण्याने एवढा जास्त कलर डेंजर दिला होता, कारण ते जळाले होते बाई. आता काय करू, जाऊ दे, मलाच खायचे. त्यामुळे मी दिले ते पोह्यांमध्ये ॲड करून. नंतर मस्त असं लिंबू पिला आणि नाश्ता केला. सर्व झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली होती. सो मी स्वयंपाकात बनवलं होतं डाळ, भात आणि भाजी. इथे डाळीला फोडणी दिली आणि मस्तपैकी डाळ रेडी झाली होती. मस्तपैकी यासाठी कारण ती खरंच खूप जास्त टेस्टी झाली होती. स्वयंपाक आवरला, किचन वगैरे धुवून घेतले, गॅस स्वच्छ केला आणि नंतर मी जी भांडी होती घासायची ती घासून घेतली आणि जे नव्हते घासायचे भांडे ते साठवून ठेवले, कारण ते मावशी आल्यावर घासून घेतील. सो मी इकडे बेसिंग वगैरे घासला आणि सर्व काही स्वच्छ करून घेतले. दुपारी सर्व कामं वगैरे आवरले आणि बाहेर येऊन बघते तर काय फुल आभाळ भरलंय, म्हणजे पाऊस पडणार आहे. थोडासा पडला, मला वाटलं एवढा काय नाही पडणार, पण भाई नंतर असा धोधो पडायला लागला की सर्व नद्या नाले वाहायला लागले होते. पाऊस पडला आणि सगळीकडे मस्त गारवा झाला होता. पण झाले असे की माझे थोडं पिकांचे नुकसान झाले होते. ते कसे, तर हे माझा जीवाचा जीव असलेलं कढीपत्त्याचं झाड असं पावसाने पडून गेलं होतं. मग मी त्याला खूप ट्राय केलं सेट करण्याचा, त्याची तिथली माती सर्व कोरून त्याला इथे उभं करण्याचा ट्राय केलं, बट ते होत नव्हतं. शेवटी तुम्ही बघाल तर माझा हात एवढा भरलेला, पण मजा आली का ते झाड उभं राहील नव्हतंच राहत ते. आणि खूप दिवसांनी असं मातीत हात घालून खूप मस्त वाटलं. मग मला आयडिया आली की त्याला इथे बांधावं लागेल, म्हणून मी गेली, एक दोरी आणली आणि त्याला असं इथे बांधून टाकलं. किती मस्त दिसायला लागलं माझं गोंडूस बाळ. आणि नंतर हे पण दुसरं झाड पण वाकडं झालेलं, पण त्याचं काय नाही, त्याचं इझी होतं. त्याला त्या पायपाच्या आडोशाला मी उभं केलं आणि ते होऊन गेलं व्यवस्थित. ये देखो. आणि इथेच ना आमचं लिंबाचं पण झाड आहे आणि त्याला मस्तपैकी लिंबू पण आलेले आहेत असे ग्रीन ग्रीन. अरे किती छान दिसत होतं. आणि त्याच्यावरती मस्त पाऊस पडलेला, खूप सुंदर वाटत होतं ते सर्व. आणि असा पाऊस पडत होता तर मला खूप इच्छा होत होती गरमागरम जिलेबी खायची. मम्मी यांना जिलेबी घेऊन यायला लावली. आता ती गरम तर नव्हती आली, पण जशी आली तशी आली, खायला तर भेटली नाही. हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि असा माझा गोड दिवस गोड गेला मस्तपैकी. चलो बाय.